महाराष्ट्र न्यूज। लोकनेते अजितदादा पवार यांना धुळे जिल्ह्याचा साश्रू नयनांनी निरोप। मुळावतच्या त्रिवेणी संगमावर अस्थि विसर्जन संपन्न। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे लोकप्रिय नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शन आणि विसर्जन सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण धुळे जिल्ह्यात शोककळा पाहायला मिळाली। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जनसागर लोटला होता। अस्थिकलश दर्शनाची सुरुवात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राजवाडे संशोधन मंडळ येथून झाली। इथं समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांनी दादांच्या स्मृतींना अभिवादन केले। त्यानंतर दत्त मंदिर चौक येथून अस्थिकलश यात्रेला भव्य स्वरूपात सुरुवात झाली। ही यात्रा नगाव, देवभाणे, कापडणे फाटा आणि सोनगीर या मार्गाने पुढे सरकत असताना गावोगावी नागरिकांनी अत्यंत भावुक होऊन आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन घेतले। अस्थिकलश यात्रा बाबळे फाटा, नरडाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि वारुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचली असता कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती। बेटावत बस स्थानक परिसरातून मार्गक्रमण करताना वातावरणात एकच शांतता आणि हळहळ व्यक्त होत होती। अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यात्रेचा अंतिम टप्पा शिंदखेडा तालुक्यातील मुळावत येथील पवित्र त्रिवेणी संगम इथं संपन्न झाला। कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात मंत्रोच्चाराच्या आणि साश्रू नयनांच्या साक्षीनं अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण व शहर पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राजकीय विसर्जन सोहळ्यानं एका लोकनेत्याच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा हा टप्पा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। अत्यंत संघर्ष योद्धा आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतो आहे। त्यांच्या निधनामुळे असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपला नेता गमवावा लागलेला आहे। प्रशासकीय अनुभव असलेली, शिदोरींची अनुभव असलेला हा नेता यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। अशा नेत्याचं आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अस्थिकलश विसर्जनाचा कार्यक्रम आम्हाला देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचा शेतकरी राजा कायम बारमाही शेती त्याने करावी, पाणी माझं नदीमध्ये अडून शेतापर्यंत जावं ही भूमिका होती आणि त्या माध्यमातून हे बॅरेजेस झाले होते। तापीचे सर्व बॅरेजेसवर अजितदादांचं फार मोठं योगदान आहे आणि आज दुर्दैवाने त्याच पाण्यामध्ये अजितदादांचं या ठिकाणी अस्थिकलश आम्ही विसर्जित केलं आहे। मन आमचं दाटून आलेलं, वेदना आम्ही शब्दामध्ये मांडू शकत नाही, पण नशिबापुढे, नियतीपुढे आज आम्हाला या ठिकाणी अस्थिकलश विसर्जित करावून आम्ही दादांचे या ठिकाणी नमस्कार घेतले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.